नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्र एडटेक प्लॅटफॉर्मवरती। आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT, CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड यामध्ये असलेला बायोलॉजी सब्जेक्ट आपण इथे मराठी माध्यमातून शिकत आहोत। तर आजचा आपला टॉपिक आहे जो आहे एरोबिक रेस्पिरेशन। आता या अगोदर आपण एनएरोबिक रेस्पिरेशनची स्टडी केलेली आहे। त्यामध्ये आपण ग्लायकोलायसिस पाहिलेला आहे, फर्मेंटेशन पाहिलेलं आहे। तर त्यानंतर आज आपण पाहणार आहोत एरोबिक रेस्पिरेशन। ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा ग्लायकोलायसिस होत होतं आणि ग्लायकोलायसिस कुठे होतं तर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस होत होतं। ठीक आहे, आणि त्या ग्लायकोलायसिसचं जे एंड प्रोडक्ट होतं ते काय होतं तर 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड होतं। ओके, हे लक्षात असेल तुम्हाला। तर 2 मॉलिक्यूल ऑफ जे पायरुव्हिक ॲसिड होतं त्याच पायरुव्हिक ॲसिडचा या एरोबिक रेस्पिरेशनमध्ये यूज होणार आहे। आणि तो कसा होणार आहे जेव्हा आपण टॉपिक हा पुढे पुढे पाहत जाणार आहोत तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल। ठीक आहे, त्या अगोदर तुम्हाला मी एरोबिक रेस्पिरेशन एनएरोबिक रेस्पिरेशन या अगोदर सुद्धा सांगितले, तर आज सुद्धा सांगते। जेव्हा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट ही रेस्पिरेशनमध्ये असते तेव्हा त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं, आणि जेव्हा विदाऊट ऑक्सिजन रेस्पिरेशन होतं त्याला ॲनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणलं गेलं। तर इथे आपण एरोबिक रेस्पिरेशन बघत आहोत, म्हणजेच या रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनची डिमांड, ऑक्सिजनची गरज ही आहे। तर पाहूया, फॉर एरोबिक रेस्पिरेशन टू टेक्स प्लेस विदिन द मायटोकॉन्ड्रिया। तर हे जे एरोबिक रेस्पिरेशन आहे ते कुठं होतं ते होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये। तर मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठं तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये हे एरोबिक रेस्पिरेशन होत असतं। त्याचबरोबर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एक फेज ही मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होते आणि दुसरी जी प्रोसेस आहे, दुसरी जी स्टेप आहे ती इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये होत असते। ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की एरोबिक रेस्पिरेशन कुठे होत असते तर सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते। ज्या पद्धतीने ग्लायकोलायसिस कुठे होत होती, सायटोप्लाझ्मा ऑफ द सेलमध्ये होत होती। ओके, द फायनल प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस म्हणजेच पायरुव्हेट इज ट्रान्सपोर्टेटेड फ्रॉम द सायटोप्लाझ्मा इनटू द मायटोकॉन्ड्रिया। तर इथे म्हणलं गेलेलं आहे जे आपण ग्लायकोलायसिसचं एंड प्रोडक्ट पाहिलं होतं जे की होतं 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड, आणि तेच पायरुव्हिक ॲसिड हे सायटोप्लाझममध्ये होतं। सेलच्या सायटोप्लाझममध्ये हे पायरुव्हिक ॲसिड तयार झालेलं होतं, ते आता कुठं जाणार आहे मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये जाणार आहे। ओके, द क्रुशियल इव्हेंट इन एरोबिक रेस्पिरेशन आर। तर इथे आउटलाईन दिलेली आहे, आउटलाईन इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशाची, एरोबिक रेस्पिरेशनची। द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ पायरुव्हेट बाय द स्टेपवाइज रिमूव्हल ऑफ ऑल द हायड्रोजन ॲटम लिव्हिंग 3 मॉलिक्यूल ऑफ CO2। तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा ग्लायकोलायसिसची स्टडी करतो तेव्हा काय होतं तर पार्शियल ऑक्सिडेशन होत होतं, कुणाचं, ग्लुकोजचं होत होतं। पण हे जे एरोबिक रेस्पिरेशन आहे इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं, कंप्लीट ऑक्सिडेशन होतं। आणि कशाचं ऑक्सिडेशन होतं तर पायरुव्हेटचं होतं, जे की एंड प्रोडक्ट आहे ग्लायकोलायसिसचा। आणि त्यातून आपल्याला काय मिळतं तर त्यातून मिळतं कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर वॉटर आणि ATP, काही एनर्जी मॉलिक्यूल सुद्धा या एरोबिक रेस्पिरेशनची काय आहे तर फायनल प्रोडक्ट आहे। ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहोत, तर जशी आपण ही प्रोसेस कंप्लीट करत जाऊ तशी आपल्याला या एरोबिक रेस्पिरेशनचे फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहेत तर आपल्याला मिळणार आहेत कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर वॉटर आणि ATPs मिळणार आहेत, म्हणजेच एनर्जी मॉलिक्यूल्स मिळणार आहेत। तर पुढे पाहूया, द passing on the electrons removed as a part of hydrogen atom to molecular O2 with simultaneous synthesis of ATP। या प्रोसेसमध्ये, या एरोबिक प्रोसेसमध्ये जे आपण आता पाहणार आहोत त्या प्रोसेसमध्ये काय होतं की स्टेप वाईज काय होतं, रिम्यूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम होतात, रिम्यूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम होत जातात। आणि आपल्याला काय मिळतं की इथे एंड प्रोडक्ट काय मिळतं, जे CO2 मिळतं आणि ATP फॉर्म होतात, तर हे एंड प्रोडक्ट मिळतं। यामधून कंप्लीट हायड्रोजन हे रिमूव्ह होतात, म्हणजेच इथे ऑक्सिडेशन होतं प्रत्येक कंपोनंटचं।
प्रत्येक कंपाऊंडचं काय होतं तर इथे ऑक्सिडेशन होतं. ओके, व्हॉट इज द इंटरेस्टिंग टू नोट इज दॅट द फर्स्ट प्रोसेस टेक्स प्लेस इन द मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया while the second process is located on the inner membrane of the mitochondria. तर इथे जे ऑक्सिजन बनणार आहे त्यामध्ये सुद्धा दोन प्रोसेस आहे ज्यामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होत आहे, ते मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहे. आणि जे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होत आहे ते कुठे होत आहे तर इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. Pyruvate, which is formed by the glycolytic catabolism of carbohydrates in the cytosol म्हणजे तिथे सायटोप्लाझम. ओके, आफ्टर इट एंटर्स मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. हे तर आपण आता अगोदर पाहिलेलं आहे. जे पायरुविक ॲसिड तयार होतं, पायरुवेट ॲसिड जे तयार होतं कुठे ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये, ते जे सायटोप्लाझ्मा ऑफ द सेलमध्ये असतं ते कुठं जातं तर मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं आणि तिथून हे एरोबिक जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. ओके, after it enters mitochondrial matrix, undergoes oxidative decarboxylation by the complex set of reaction catalyzed by pyruvic dehydrogenase. The reaction catalyzed by pyruvic dehydrogenase require the participation of several coenzymes including NAD and coenzyme. yes, तर इथे बघा, इथे आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे जे आता आपण हे एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे ना, ते तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल, काही कळत नसेल, पण तुम्ही या रिॲक्शनला पहा. इथे काय दिलेलं आहे तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे जे पायरुविक ॲसिड आपण घेतलं, त्यानंतर कोएन्झाईम ए घेतलं आणि NAD घेतलं आणि यापासून आता आपण याला कोणता इथे एन्झाईम आहे पायरुवेट डिहायड्रोजिनेज आहे. डिहायड्रोजिनेज म्हणजे यातून आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे म्हणजेच ऑक्सिडेशन करायचं आहे या प्रोडक्टचं. तर इथे ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲसिटिल CoA म्हणजेच ॲसिटिल कोएन्झाईम आणि कार्बन डायऑक्साईड NADH आणि प्लस H आयन म्हणजे हायड्रोजन इथे रिमूव्ह झालेला आहे. तर हा प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे कुठे तर हे जे आपण रिॲक्शन पाहत आहोत ना तिथे. During this process, the 2 molecule of NADH are produced from the metabolism of 2 molecule of pyruvic acid म्हणजेच produced from 1 glucose molecule during glycolysis. हो, तर ह्या NAD पासून NADH इथे तयार झालेला आहे. म्हणजेच याचं काय झालेलं आहे तर याचं काय झालेलं आहे ऑक्सिडेशन झालेलं आहे. याचं काय झालेलं आहे ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके, द ॲसिटिल कोएन्झाईम A then enters a cyclic pathway. Tricarboxylic acid cycle are commonly called as a Krebs cycle after the scientist Hans Krebs who first elucidated it. तर हे जे ॲसिटिल कोएन्झाईम आहे जे इथे बनलेलं आहे पायरुविक ॲसिड पासून, तर हे कुठे एंटर होतं तर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजेच क्रेब्स सायकल ही कुणी सांगितलेली आहे तर सायंटिस्ट हन्स क्रेब यांनी, आणि यांच्याच नावावरून याला क्रेब्स सायकल असं म्हणलं गेलेलं आहे. त्यामध्ये हे इंटर्ड होतं. तर चला आता आपण पाहूया क्रेब्स सायकल जी की मायटोकॉन्ड्रियामध्ये होत आहे आणि ते काय आहे एरोबिक रेस्पिरेशनची एक प्रोसेस आहे. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल यालाच काय म्हणतात तर क्रेब्स सायकल म्हणतात. ओके, TCA ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकलचा शॉर्ट फॉर्म काय TCA. TCA cycle start with the condensation of acetyl group with oxaloacetic acid. तर आपण जो ॲसिटिल ग्रुप घेतलेला आहे, ॲसिटिल कोएन्झाईम घेतलेला आहे, त्याचं काय होतं त्या ग्रुपचं काय होतं ऑक्झॅलो ॲसिडेट आणि वॉटर सोबत काय होतं त्याचं कंडेन्सेशन होतं आणि त्यापासून सिट्रिक ॲसिड तयार होतं आणि हे सिट्रिक ॲसिड आपण यूज करत असतो या सायकलमध्ये. हे बघा इथे तुम्हाला या डायग्राममध्ये व्यवस्थित दिसेल. हे बघा इथे आपण पायरुवेट घेतलेलं आहे, पायरुवेट घेतलेलं होतं आणि याच पायरुवेटला जेव्हा आपण कोएन्झाईम घेतलं आणि याच कोएन्झाईम घेतल्यानंतर इथे ॲसिटिल कोएन्झाईम फॉर्म झालं जो की 2 कार्बन प्रोडक्ट आहे. आता हा जो ॲसिटिल कोएन्झाईम आहे तो काय होणार आहे तर तो सिट्रिक ॲसिड तयार होणार आहे. इथे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड प्लस
वॉटर आणि ॲसिटिल कोएन्झाईम म्हणून इथे सिट्रिक ॲसिड हा कंपाऊंड तयार होणार आहे आणि हा सिट्रिक ॲसिड कंपाऊंड हा जाणार आहे या क्रेब्स सायकलमध्ये. तर या सिट्रिक ॲसिडपासून इथे काय बनत आहे तर अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड बनत आहे, ज्यामध्ये काय होत आहे तर हा 5 कार्बन कंपाऊंड आहे, म्हणजेच यामधून एक कार्बन रिमूव्ह झालेला आहे. या सिट्रिक ॲसिडमधून एक कार्बन रिमूव्ह झालेला आहे आणि म्हणून इथं 5 कार्बन कंपाऊंड जो की अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड आहे तो बनलेला आहे आणि इथे NAD पासून NADH+H+ बनलेला आहे. ओके, इथे NAD हा रिड्यूस होत आहे आणि त्यापासून NADH+ इथे फॉर्म होत आहे. ठीक आहे, त्यानंतर हे जे अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड आहे ते कशात कन्वर्ट होत आहे, ते होत आहे सक्सिनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहे. इथे तुम्हाला दिसत असेल या डायग्राममध्ये. तर हे अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड हे सक्सिनिक ॲसिडमध्ये काय होत आहे, पेन यूज करायचा प्रयत्न करत आहे पण प्रॉब्लेम येत आहे. तर सक्सिनिक ॲसिडमध्ये तर हे सक्सिनिक ॲसिडमध्ये काय होत आहे, याचं ट्रान्सफर होत आहे आणि हे ट्रान्सफर होत असताना काय होत आहे तर यामध्ये पुन्हा एक CO2 बाहेर पडत आहे. CO2 बाहेर पडत आहे. त्यामुळे इथे जे कीटोग्लुटॅरिक ॲसिड जे 5 कार्बन कंपाऊंड आहे तो आता सक्सिनिक ॲसिड बनून जो कार्बन कंपाऊंड 4 कार्बन कंपाऊंड आहे. हा सक्सिनिक ॲसिड किती कार्बन कंपाऊंड आहे, 4 कार्बन कंपाऊंड आहे आणि हा बनत असताना इथून कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह झालेला आहे, तेव्हाच तो 4C बनलेला आहे ना. हे कॉमन सेन्स लक्षात ठेवायचं. त्यानंतर ज्या पद्धतीने इथे NAD रिडक्शन होत आहे त्याच पद्धतीने पुन्हा इथे NAD रिडक्शन होत आहे. पण इथे अजून एक प्रोसेस होत आहे जे की आहे GDP पासून GTP फॉर्म होत आहे. GDP पासून GTP फॉर्म होत आहे आणि हाच इथे काय होत आहे तर सक्सिनिक ॲसिडला फॉलो करत आहे. त्यानंतर ही सक्सिनिक ॲसिड पासून मॅलिक ॲसिड फॉर्म होत आहे जो की 4 कार्बन कंपाऊंड आहे. इथे कार्बन हे सेम राहिलेले आहे म्हणून इथून CO2 हा बाहेर पडलेला नाही. तुम्ही फक्त तुमचा कॉमन सेन्स यूज करा, तुम्हाला ही सगळी क्रेब्स सायकल लक्षात राहणार आहे. सक्सिनिक ॲसिड हे 4 कार्बन कंपाऊंड आहे आणि मॅलिक ॲसिड सुद्धा 4 कार्बन कंपाऊंड आहे, म्हणून इथे कार्बन हा रिमूव्ह झालेला नाही. फक्त इथे FAD पासून FADH फॉर्म झालेला आहे, म्हणजे FAD इथे रिड्यूस झालेला आहे आणि FADH2 इथे फॉर्म झालेला आहे. ओके, त्यानंतर जे हा मॅलिक ॲसिड आहे तो कन्वर्ट कशामध्ये झालेला आहे, ऑक्झॅलिक ॲसिटिक ॲसिडमध्ये. तर या ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये सुद्धा 4 कार्बन कंपाऊंड हा आहे आणि त्यामुळे इथे सुद्धा कार्बन रिलीज झालेला आहे का, नाही. इथे सुद्धा काय झालेलं आहे तर जे NAD आहे त्याचं रिडक्शन झालेलं आहे आणि इथे NADH+H+ फॉर्म झालेला आहे. तर H+ आयन इथे फॉर्म झालेला. अशा पद्धतीने ही काय आहे सिट्रिक ॲसिड सायकल आहे, म्हणजेच क्रेब सायकल आहे. आणि ही कुठं होते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये ही होत असते. आणि जी सेकंड स्टेप आहे ती कुठं होत असते, ही जी आहे ते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होत असते आणि त्यानंतरची ही जी खालची स्टेज आहे ती इन्नर मायटोकॉन्ड्रियलच्या मेम्ब्रेनमध्ये होत असते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे जे सिट्रिक ॲसिड सायकल आहे ती कळालेली असेल. इथे आपण याचे इक्वेशन स्टडी करूया. पायरुव्हिक ॲसिड जे आपण घेतलेलं आहे ग्लायकोलायसिसचे एंड प्रोडक्ट पायरुव्हिक ॲसिड, त्यानंतर 4 NAD प्लस FAD प्लस H2O ADP आणि PI म्हणजे इथे पायरुव्हिक किंवा पायरुव्हिक ॲसिड प्लस 4 NADA प्लस FAD 2 मॉलिक्यूल ऑफ H2O ADP PI. तर हे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये आता हे होत आहे रिॲक्शन आणि यापासून 3 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर 4 NADH प्लस 4H+ आणि FADH2 आणि प्लस ATP इथे फॉर्म होत आहे. आता इथे जे प्रोडक्ट फॉर्म झालेलं आहे या सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये
जे प्रोडक्ट फॉर्म झालेलं आहे ते काय आहे तर 3 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल आहेत आणि त्याचबरोबर FADH2 आणि NaDH2 हे इथे फॉर्म झालेले आहे आणि काही एनर्जी सुद्धा फॉर्म झालेली आहे. ती कशाच्या फॉर्ममध्ये आहे तर ती ATPच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, ATPच्या फॉर्ममध्ये आहे. वी हॅव टिल नाउ सीन दॅट ग्लुकोज हॅज बीन ब्रोकन डाऊन टू रिलीज कार्बन डायऑक्साईड अँड 8 molecule of NaDH plus H and 2 molecule of FADH2 have been synthesized beside just 2 molecule of ATP in a TCA cycle. तर इथे ATP चे किती मॉलिक्यूल फॉर्म होतात तर ATP चे 2 मॉलिक्यूल इथे फॉर्म होतात. ज्या पद्धतीने आपण ग्लायकोलायसिस सिट्रिक ॲसिड सायकल पाहतो, इथे जे ATP आहे ते 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. You may be wondering why we have been discussing preparation at all. Neither O2 has come into picture nor the promised large number of ATP has yet been synthesis. आणि आत्तापर्यंत आपल्याला ATP हे मोठ्या प्रमाणात सिंथेसिस झालेले दिसतच नाही आहेत. जे ग्लायकोलिसिस असो का आपण क्रेब सायकल असो. Also what is the role of NADH and FADH that is synthesis. आता हे इथे तयार झालेले जे NADH आहे FADH आहे याचा रोल काय असणार आहे. त्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे की O2 जे रेस्पिरेशनमध्ये आपल्याला O2 जे रेस्पिरेशनमध्ये लागतं आणि ATP कसे सिंथेसाइज होतात नेक्स्ट प्रोसेसमध्ये. इथे जो NADH आणि FADH तयार झालेला आहे ते कुठे यूज होणार आहे तर तो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये यूज्ड होणार आहे आणि याच FADH2 आणि NADH पासून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही चालणार आहे.